आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला निघायचं का? झालं का आवरून तुमचं? चला आता आईस्क्रीमची खूप भूक लागली आहे। ओ लो 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 चला। एक मिनिट थांबा, शून्य मिनिट। संतोष जरा स्पीकरवर टाका। हाँ बोला ना संतोष दादा। सिद्धू, सिद्धूच बोलतोय ना? हे सिद्धू, सिद्धू हे बघ, तूच मला वाचवू शकतोस। तूच असा एकटा माणूस आहेस ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो। अरे अहो दादा काय झालं काय? बरं, एक भावना नाही आहे ना आजूबाजूला? नाही बोला ना तुम्ही। अरे काय सांगू तुला, इथे माझेच घरचे माझे वैरी झालेत। त्यांनी कट करून मला इथे या जयंत बरोबर त्याच्या घरी पाठवलंय, त्याची सेवा करायला, त्याच्यावर लक्ष ठेवायला। पण काय हा जयंत साधा सुद्धा माणूस नाहीये, ठार वेडा झालाय, वेडा। साध्या एका क्षणाची उसंत नाही, मला फार टेन्शन आलंय मला। अरे साधं चॉकलेट सुद्धा खाता आलं नाही रे मला। काय चॉकलेट? नाही ते सोड रे। अरे पण हा जयंत एकटाच रडतो काय, स्वतःशी बोलतो काय, स्वतःच रागवतो, स्वतःच माफी मागतो। अरे काय फार वेड लागलंय याला। मला तर असं वाटतं की याच्या आजूबाजूला जी माणसं वावरतात ती फक्त यालाच दिसतात, मला दिसतच नाही। ए सिद्धू, मला नाही राहायचं या पछाडलेल्या जयंत बरोबर। तू ये रे इकडे, मला जाम भीती वाटतं, मला इथून घेऊन जा। ऐका ना दादा ऐका, मी तिथे। हॅलो हे सिद्धू, हा बघ, हा परत आला हॉलमध्ये। आता काय करेल काय माहित नाही। हे लवकर ये रे सिद्धू, इथून मला घेऊन जा सिद्धू। हॅलो संतोष दादा, हॅलो। म्हणजे आईस्क्रीम कॅन्सल? अगं सिद्धिराज, तुम्ही पुण्याला जायचा विचार करताय? हो विचार तर करतोय, म्हणजे जयंतची खूप काळजी वाटते अगं मला। पण संतोष दादावर जबाबदारी दिली आहे ना अगं, म्हणूनच काळजी वाटते मला। जावं तर लागणारच आहे मला। पण कसं आहे ना, तूच मला शिकवलंयस कशाच्याही आधी कुटुंब महत्वाचं। त्यामुळे मी ठरवलंय की मी उद्या सकाळी जाणार आहे तिकडे। आता ती उद्या चालली आहे म्हटल्यावर तिला वेळ देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की नाही? ये आईस्क्रीम आईस्क्रीम। मला माहिती आहे ग की हे सगळं खरंच खूप अवघड आहे, पण आनंदीशी आपण पूर्वीसारखंच वागायला हवं। तिच्या सुट्टीतली शेवटची रात्र आनंदित झाली पाहिजे ना। आई बाबा चला ना लवकर। चला ये। जेवण? अरे वा देवा, बरं झालं या अशा परिस्थितीत याला जेवण मागवायचं तरी सुचलं। हा यायच्यात पहिलं जेवण घेतो आणि इथून कलटतो, लवकरात लवकर जेवून घेऊया। दादा तुम्ही जेवायला बसलात सुद्धा? मला हाक का नाही मारलीत? हा
देवा, हे काय करायला लावतोयस तू मला? त्या छोट्याशा मुलीला मी घाबरवतेय, पण हे करताना मलाही खूप त्रास होतोय. ती मुलगी जोपर्यंत या घरात आहे ना, तोपर्यंत सिद्धू आणि भावना एकमेकांच्या जवळ येणार नाहीत, स्वतःच्या बाळाचा विचार करणार नाहीत. आणि म्हणूनच मी हा सगळा कडवटपणा माझ्याकडे घेतेय. देवा, मला माफ कर या सगळ्यासाठी. आई, अगं तू झोपली नाहीस अजून, जागीच आहेस? अरे भावनाच्या घरच्या काळजीने मला झोपच येत नव्हती. पण तुम्ही कुठे चाललायत आत्ता एवढ्या रात्री? आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. आईस्क्रीम? अरे पण आनंदी आता इथेच राहणार आहे ना, मग नंतर कधीही खाता येईल. आत्ता एवढ्या रात्रीचे का चाललायत? नाही काकू, आनंदीला उद्या आम्ही बोर्डिंग स्कूलला परत पाठवतोय. म्हणजे तीच म्हणाली की उद्याच पाठवा म्हणून. अरे बापरे, का? काय काय झालं का? अगं नाही आई, असं काही झालं नाही. म्हणजे तिची इच्छा होती आणि आम्ही तिची इच्छा मोडायचं नाही असं ठरवलंय. नाही, तुम्ही ठरवलंच असेल तर मग ठीक आहे. पण उद्या पहाटे पहाटेच निघा, नाहीतर नंतर ट्रॅफिक लागेल ना खूप. आणि भावनाच्या घरी सुद्धा तुला जावं लागेल ना सिद्धू? हो, मी सांगतोस तुला सगळं. हां, आलोच. चला. चॉकलेट चॉकलेट व्हॅनिला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक काम करा, तुम्ही इकडेच ना, मग पटकन गाडी घेऊन आलो. नाही, आपण याच्याने जायचं. याच्याने तिघ जण कसं येणार याच्याने? नाही नाही नाही, याच्याने 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 बरं जायचं. बरं 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 बरं, जाऊया. हं, चला. बस इकडे टाकीवर बसलीस? हा, एक मिनिट. सावकाश ठेव इकडे पाय, तो पण ठेव. व्हेरी गुड. बसलात? चला, स्टार्ट. सिद्धू दादा, आता तुम्हीच एक जे माझ्या वेंकीला वाचवू शकता. नमस्कार. नमस्कार दादा. ते सिद्धू दादा आहेत काय घरात? मला आत्ताच कळालं की सिद्धू बाहेर गेलाय. काही काम होतं का त्याच्याशी? ते भेटायचं होतं मला त्याशी. म्हणजे काम होतं तसं माझं म्हणताना. हे बघा, मी सिद्धूचा मोठा भाऊ आहे. तो जसा राजकारणात आहे तसा मी पण राजकारणात आहे. तुम्हाला काही मदत हवी आहे का? म्हणजे पैसे वगैरे हवे आहेत का काही? नाही नाही, तसलं काही नाही. पैसे वगैरे काही नको आहेत मला. म्हणजे हे बघा, तुम्ही निसंकोचपणे सांगा, मी करेल तुमची मदत. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.